पुण्यात देखील गेल्या 3 ते 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे। सुदैवाने अद्यापही कोणतीही होर्डिंग कोसळले नाही, परंतु महानगरपालिकेकडून पाहणी अथवा सर्वेक्षण करणे अपेक्षित आहे, परंतु ते करण्यात आलेले नाही। महानगरपालिकेच्या अशा उदासीन कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे। मुंबईनंतरच्या घटनेनंतर पुणे महानगरपालिका प्रशासन जागे झाले असेल तरी अनधिकृतपणे होर्डिंगचा खरंच कारवाई करणार की नेहमीप्रमाणे अहवालांचा खेळ खेळला जाणार असा प्रश्न पुणेकरांकडून आता उपस्थित केला जाऊ लागला आहे। पुण्यातील जुना बाजार चौकात अनधिकृतपणे उभारले गेलेले होर्डिंग अंगावर पडून 4 जणांचा मृत्यू झाला होता, तर 8 जण गंभीर जखमी झाले होते। या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती। जुना बाजार चौकात रेल्वेच्या जागेमध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेले होर्डिंग्स काढत असताना ही घटना घडली होती। रेल्वे प्रशासनाकडून हे होर्डिंग्स काढण्याचे काम केले जात होते। या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। या घटनेनंतर शहरातील होर्डिंग बाबत कडक धोरण राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यावरच उपाययोजना केले जाणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिका सहाय्यक बाळासाहेब ढवळे यांनी दिली आहे। पुढील 7 ते 8 दिवसात अनधिकृतपणे उभारले गेलेल्या होर्डिंगची तपासणी पूर्ण होईल असेही ढवळे यांनी सांगितले आहे। होर्डिंग कोसळून तिथे अनेक जणांचा मृत्यू पावला, तर त्या संदर्भात नेमकं पुण्यामध्ये आपण काय करतोय? हडपसर मुंबई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जेवढे अधिकृत होर्डिंग आहेत आपण त्या सर्वांना पुन्हा एकदा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्ट मागवलेले आहेत। पुढच्या 7 दिवसांमध्ये आपण त्यांच्याकडनं रिवाइज स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्ट आपण घेतोय, जेणेकरून होर्डिंग्स जी स्ट्रेंथ आहे त्यावर आपल्याला तिथं लक्षात येईल। त्यानंतर आपण हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग 22, 23, 26 आणि काही समाविष्ट गावं आहेत 8, त्यामध्ये आपण वेगवेगळ्या टीम्स केलेल्या आहेत। प्रत्येक प्रभागामध्ये किती अधिकृत आणि किती अनधिकृत होर्डिंग्स आहेत त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला पुढच्या 2-3 दिवसांमध्ये सर्वेक्षण करून जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत त्याच्यावर आपण पुढच्या 7 दिवसांमध्ये कारवाई प्रस्तावित करत आहोत। आता पावसाळ्याचे दिवस आपल्या तोंडावर येऊन थांबलेलेच आहेत, तर त्या निमित्तानं आपण काय उपाययोजना करतोय? पावसाळ्याच्या निमित्तानंच आपण काय केलेलं आहे, काल मान्य आयुक्त साहेबांनी जी बैठक घेतली त्या बैठकीतील सूचनेनुसार आम्ही सर्व टीम्सला अलर्ट केलेलं आहे आणि ज्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीच्या आधारात ज्याच्या सहाय्याने ते होर्डिंग्स उभं राहिले जाते त्याच्याकडनं आपण रिवाइज स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्ट पुढच्या 8 दिवसांमध्ये आपण घेतोय। साधारणपणे मनुष्यबळ किती तुमच्याकडे अवेलेबल आहे त्यासाठी? माझ्याकडं आकाशी विभागामध्ये एक आकाशी निरीक्षक आहेत आणि काही कर्मचारी आहेत आणि काही कंत्राटी कर्मचारी। Applon, a venture of GST, all types of full body massage chair। क्या आप भी दिन भर की थकान से है परेशान? तो अब आपको घबराने की जरूरत नहीं, क्योंकि Applon आपके लिए लाया है दर्द और स्ट्रेस को दूर करने का रामबाण इलाज। तो क्यों ना आज ही घर बैठे मसाज का आनंद उठाया जाए। शरीर की मानसिक शांति का राज है अब आपके हाथ। एडवांस मसाज चेयर Applon अपने परिवार के स्वास्थ्य के लिए आज ही ऑर्डर करें। कॉन्टैक्ट करें 7058622800। फ्री डेमो के लिए आज ही विजिट करें। एड्रेस 34 वेंकटेश कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपुर।